यानंतर बातमी पुढची मुंबईतली मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार आज प्रवीण परदेशी यांनी स्वीकारलेला आहे। पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडून परदेशी यांना पदभार देण्यात आला। मेहता यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली असून मेहता ते आज मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारतील। शुक्रवारी संध्याकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या। मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली, तर आता प्रवीण सिंह परदेशी हे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत। फ्लडिंग होत आहे असे सगळे पॉइंट्स शहरातले त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत। तर त्या ठिकाणी जी उपाययोजना करायची आहे ती उपाययोजना प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की नाही याचा मी आढावा घेणार आहे आणि तिथे जे फ्लडिंगचे कारणं आहेत ते कारणं आपल्याला दूर करायचे आहेत, हे दुसरा मुद्दा असेल। आणि नंतर आपला जो डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर आहे आणि आता त्या डिझास्टर मॅनेजमेंट सेंटरला आपण CCTV कॅमेरानी पूर्ण शहरात जोड केलेली आहे, तर ते प्रिपेरेडनेससाठी पूर्वतयारीसाठी खूप चांगला सिस्टम आहे, त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे। आणि त्याच्यामध्ये आपले मुंबई शहरातले नागरिक तसे जागृत असतात, तर त्यांचे जे माहिती असते ती माहिती आपण आपले ॲक्शन प्लॅनमध्ये समावेश केली तर खूप यशस्वीपणे आपल्याला पावसाळ्याचे प्रॉब्लेम्स हाताळता येतील। सर, आपने आज BMC कमीशन बनाया, सबसे पहली बात आप क्या कहना चाहेंगे? सबसे पहले तो मुंबई शहर बहुत ही अपने देश के लिए महत्वपूर्ण शहर है। देश का आर्थिक विकास इस शहर पर डिपेंडेंट है, तो इसके जो प्रश्न है ये बहुत गहराई से समझना ये मेरा पहला प्राधान्य रहेगा। और ये समझते वक्त जो लोक प्रतिनिधि है, नागरिक है और हमारे अधिकारी है, इनकी जानकारी बहुत है, तो इनके साथ चर्चा करके समझ लेना और समझ के ही उसमें मार्ग निकालना, ये इस पर आधारित रहेगा। एक बार मार्ग हमने ठहराया तो उसके साथ साथ उसकी इम्प्लीमेंटेशन पर ज़्यादा जोर देंगे। फ़िलहाल अभी बारिश का मौसम आने वाला है, तो बारिश में बहुत बार मुंबई में जब अतिवृष्टि होती है तो हाई टाइड और इसके बहुत सारी जगह फ्लडिंग होता है। तो ये होना, इसके लिए जो पूर्व नियोजन किया है नालियों का डिसिल्टिंग करना और जो ठराविक फ्लड प्रोन स्पॉट्स है वहाँ की उस स्पॉट के स्पेसिफिक जो एक्शन प्लान है उसकी भी इम्प्लीमेंटेशन करना, ये भी बहुत प्रायोरिटी रहेगा। सर, हमेशा देखा गया BMC का सबसे बड़ा मुश्किल काम रहा बारिश के समय। हमेशा देखा गया है, हमेशा BMC कहती है कि हमने बहुत अच्छा काम किया है, पानी हर जगह नहीं भरा, लेकिन हमेशा देखा गया कई जगह ऐसे हैं जहाँ पे BMC काम करने के बावजूद भी पानी भरता है, तो उसके लिए कुछ नया तरीका अपना अपना नहीं। कुछ जो लॉन्ग टर्म के मेजर्स हैं जैसे मिठी नदी का डिसिल्टिंग, जो रिवर डेवलपमेंट, जहाँ पर नदी का प्रवाह अरुंद हो गया है क्योंकि वहाँ पर स्लम्स हैं या वहाँ पे डेब्रिस का जमाव हो गया है, तो उसको क्लियर करना ये बहुत महत्वपूर्ण बात है और इसको अच्छे से एक्झिक्यूट करना ये हमारा प्रायोरिटी रहेगा। सर, त्यासोबतच मुंबईमध्ये आता कोस्टल रोड हा सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, तो तुमच्या आता कारकिर्दीत होईल। त्याच्यासोबतच विकास आराखडा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर यावर तुमचं कसं काम, म्हणजे काय नियोजन असणार आहे किंवा काय तुमची नवीन स्वप्न आहे? मुंबईचा जो कोस्टल रोड आहे हा प्रश्न खूप दिवसापासून मुंबई शहराचे कायमस्वरूपी ट्रॅफिकचा प्रश्न सोडण्यासाठी महत्त्वाचा होता, परंतु या प्रकल्पामध्ये पर्यावरणचे कायद्यामध्ये अनेक अडचणी होते। तर गेल्या 3-4 वर्षात केंद्र शासनाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन राज्य शासनाचे पाठपुराव्यामुळे कायद्यामध्ये काही बदल आणले आणि आपण नोटिफिकेशन जारी करून कोस्टल रोडला अनुज्ञेय केला आपला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट खाली। आणि याच्या संदर्भात सर्व एन्व्हायरमेंटल असेसमेंट्स पूर्ण केलेले आहेत, तर पर्यावरण आणि समुद्रातील मासेमारीला कुठलाही अडचण येणार नाही, हे सगळे आपल्याला प्रिकॉशन्स घेऊनच हा रस्ता पूर्ण करायचा आहे आणि त्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। फक्त हे सर्वांना व्यवस्थितपणे कम्युनिकेट करणे, म्हणजे लोकांच्या मनात जी शंका आहे की कोस्टल रोडमुळे तटावरचे बायोडायव्हर्सिटीला नुकसान होईल किंवा मासेमारीला दुष्परिणाम होईल, तर हे आपल्याला एकतर असे समज दूर करायची आणि जिथे कुठे काही प्रश्न असतील त्याला मिटिगेशन मेजर्स आहेत आपल्या एन्व्हायरमेंट असेसमेंटमध्ये, पण रस्ता आपण